श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर स्वामीचा फोटो दिसत आहे. स्वामीच्या कपाळावरील लाल केंद्रबिंदूला तुम्ही स्पर्श करा आणि स्वामी महाराज आपल्याला संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नकोस, कारण पुढचं वाक्य तुझे आयुष्य बदलू शकतो. आज जर तू खूप थकला असेल तर हा संदेश तुला ताकद देणार आहे. तुझ्या आयुष्यात सगळं उलटं चालले आहे का? मग पुढचे 2 मिनिट खास तुमच्यासाठीच आहे. आजचा व्हिडिओ तू पूर्ण बघ. कदाचित स्वामी समर्थ तुला या क्षणी काही सांगू इच्छित आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण खरंच आपण विश्वास ठेवतो का? तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला मिळणार आहेत. ज्यांना वाटतं की देव ऐकत नाही त्यांनी हे शेवटपर्यंत ऐकायलाच हवं. कधीकधी स्वामी थेट चमत्कार करत नाही, तर ते आपल्याला मजबूत बनवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त बोल नाही, हा विश्वास आहे. आज तू कितीही अडचणीत असशील, कितीही तुटलेला असेल, पण जर श्रद्धा जिवंत असेल ना, तर स्वामी समर्थ महाराज तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. त्यासाठीच हा व्हिडिओ तू संपूर्ण बघ. कदाचित आजचा हा आशीर्वाद रूपी संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. चॅनलवर नवीन असशील तर तू व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप कर. बघ, तुला शपथ आहे माझी, आज जर हे ऐकलं नाहीस तर उद्याचे सूर्य देखील तुझे दुःख घेऊनच उगवणार आहे. घमंडी, अहंकारी, दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्या लोकांना तू कसा हाताळशील, तर ह्याच गोष्टी मी तुला आता सांगणार आहे. जेणेकरून ह्या गोष्टीचे पालन तू तुझ्या आयुष्यात केलंस तर तुला नक्कीच आनंद, समाधान मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोक तुला भेटतील. काही प्रेमळ, काही रागीट, काही हेकेखोर, तर काही अगदी मदत करणारे. पण त्याला हाताळायला सर्वात अवघड प्रकार म्हणजे घमंडी. असा माणूस जो स्वतःला नेहमी बरोबर समजतो आणि इतरांना नेहमी कमी लेखतो. त्याच्या बोलण्यात नेहमी मीच मोठा, मीच श्रेष्ठ अशी भावना असते आणि ज्याला वाटतं की त्याच्याशिवाय कोणीच काहीच चालू शकणार नाही. ऑफिसमध्ये असो, मित्रामध्ये असो किंवा घरात असो, तो स्वतःला सगळ्यापेक्षा वरचढ समजतो. इतरांना त्याचं ऐकलंच पाहिजे अशी त्याची अपेक्षा तो ठेवतो. अशा माणसाच्या आजूबाजूला असल्यामुळे वातावरण तणावपूर्वक राहतो आणि त्याला उत्तर द्यावं असे वाटतं, पण भांडण करून किंवा आवाज चढवून काही साध्य होत नाही. कारण घमंडी माणूस वादात जिंकण्यासाठी आपल्याला काही बोलू शकतो. शांत राहून स्वतःवर काम करून आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकून त्याला खरा धडा शिकवता येतो. भांडण न करता, स्वतःची किंमत कमी न करता, फक्त थोडासा शहाणपण आपण वापरायला हवा. आपण याला धडा शिकवू शकतो तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घमंडी असणाऱ्या माणसाला व्हॅल्यू द्यायचं नाही, महत्त्व द्यायचं नाही. गर्विष्ठ माणसाला सर्वात जास्त आवडते ते लोकांचं टेन्शन. त्यांना वाटतं लोकांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे,
त्याला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि त्याची दखल घेतली पाहिजे. पण ज्या दिवशी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता त्या दिवशी त्याचं मन अस्वस्थ होतं, कारण त्याला सवय असते लोक त्याच्या भोवती फिरण्याचे. जर तुम्ही त्याच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणं बंद केलं, त्याच्या प्रत्येक मताला महत्त्व देणं बंद केलं आणि स्वतःच्या कामात व्यस्त राहिला, तर त्याला जाणवतं की त्याचं अस्तित्व तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही आणि हीच गोष्ट त्याच्या अहंकाराला टोचते. दुर्लक्ष करणे म्हणजे त्याला तुच्छ लेखणं नाही, तर स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत ओळखणं. जेव्हा तुम्ही शांतपणे स्वतःच्या कामात गुंतून राहता आणि त्याच्या देखाव्याला प्रतिसाद देत नाही, तेव्हा तो आतून बेचैन होतो. त्याच्याकडून लक्षच काढून घेतलं की तो अस्वस्थ होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी न बोलणं सर्वात मोठं उत्तर असतं. होय, त्याच्यासोबत वादात तुम्ही पडू नका. त्याच्यासोबत तुम्ही शांत राहा. घमंडी माणूस नेहमी वाद उकरून काढणार आणि त्याला स्वतःला सिद्ध करणार, समोरच्याला चुकीचं दाखवणार. तो मुद्दाम असे काम करणार, असं काही बोलणार ज्यामुळे तुम्ही चिडाल आणि त्याला उत्तर द्याल. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही त्याच्या वादात अडकाल त्या दिवशी तुम्ही त्याच्या खेळात अडकाल. तो कितीही चुकीचा असला तरी स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी काहीही बोललेले शब्द फिरवेल, आवाज वाढवेल आणि लोकांसमोर तुम्हाला लहान दाखवेल. अशी विचित्र व्यक्तीशी भांडून तुम्ही जिंकू शकत नाही. उलट तुम्ही ऊर्जा तुमची वाया घालवता आणि तुमचा मानसिक ताण वाढतो. शांत राहणं हे कमजोरी नाही, तर ती ताकद आहे. जेव्हा तो काहीतरी उचकवणारा बोलणार आणि तुम्ही फक्त स्मितहास्य देणार, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि शांत राहा, तेव्हा त्याला अनपेक्षित असे रिॲक्शन मिळणार. तेव्हा त्याचा प्लॅन फसणार. तो आतून चिडचिड करणार. त्याला तुमचं शांत राहणं सहन होणार नाही. शांत माणसाला लोक जास्त घाबरतात, कारण तो कधी आणि काय बोलेल हे कळत नाही. त्यामुळे वाद टाळा आणि स्वतःचा सन्मान राखा आणि अशा माणसावर अवलंबून तर अजिबातच राहू नका. त्याचा हा गर्विष्ठपणा महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक लोक त्याच्यावर अवलंबून असतात. पैशासाठी, नोकरीसाठी किंवा काही कामासाठी, ओळखीसाठी. त्याच्याकडून सल्ला घेणे, त्याची मदत मागणे हीच गोष्ट त्याच्या अहंकाराला रोज खत पाणी देतो. त्यांना वाटतं की माझ्याशिवाय याचं काहीच पान हलत नाही. पण ही भावना त्याला आणखीन चण्याच्या झाडावर चढवत असते. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात कराल आणि त्याच्याकडे छोट्या छोट्या गोष्टीसाठी धाव घेणे थांबवाल, स्वतःची जबाबदारी स्वतः उचलाल, त्या दिवशी त्याला जाणवतं की त्याची गरज कमी होत आहे. तो पहिल्यांदा तुम्हाला ते हिणवेल, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. बघा, तुम्ही शांतपणे तुमचे काम करत राहिलात आणि तुमचे निर्णय योग्य ठरू लागेल, त्याचा आत्मविश्वास कमी होणार. त्याचा गर्विष्ठपणा या विश्वासावर उभा असतो की लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जर कोणावरती अवलंबून राहायचं असेल तर ते फक्त भगवंतावरती अवलंबून राहा, कारण भगवंताकडे कोणीही हा दुःखी नसतो आणि भगवंताच्या दिशेने जो एक पाऊल टाकतो, भगवंत त्याला नक्कीच मदत करत असतो. त्यासाठी फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि तुमचं उलटं चाललेलं आयुष्य सरळ करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आजचा संदेश तुम्ही पूर्ण बघितला आणि ऐकला तर स्वामीसुद्धा तुमचं सर्व ऐकणार आहेत. त्यासाठीच हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वामी नामाचा जयघोष करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा.
लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.